चला तर आज करूयात परफेक्ट अशी पुरी। त्यासाठी 2 वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ, पोह्याच्या चमच्याने 2 चमचा जाड रवा, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा साखर। साखर जास्त झाली की तेल खूप पितात, त्यामुळे पावच चमचा 2 कपासाठी साखर घालावी। कडकडीत गरम केलेले पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तेल घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे। पिठाचे अशा प्रकारे मूठ वळी की समजायचे तर परफेक्ट असे मोहन पडलेले आहे। आता त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घट्टसर असे पीठ मळून घ्यावे। पातळसर असे पीठ मळले की पुऱ्या खूप तेल पितात। पीठ हे वरून खूप कडक होऊ नये म्हणून हलकेसे तेल लावून आता त्यावरती झाकण ठेवून आपण 20 मिनिटांसाठी हे पीठ बाजूला भिजत ठेवणार आहोत। 20 मिनिटांपेक्षा जास्त पीठ भिजवले की पुऱ्या तेल खूप पितात। तुमच्या सोयीनुसार मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून तेलामध्ये तळून घ्याव्या। तळताना देखील जास्त पुऱ्या पलटी करू नयेत। तर अशा प्रकारे टमकन फुगणाऱ्या पुऱ्या तयार। धन्यवाद।